काशिक टीम आपला 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवून द्या. नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाचं नाव कळवायचंय. एक 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवून द्या टीम. सन्माननीय सुनील दादा पायगुडे यांचं या ठिकाणी प्रामुख्याने शुभागमन होत आहे. मान्यवरांचा मी मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आजच्या दिवसातील 5वा सामना, 5वी लढत जी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूने नवखंडनाथ क्रिकेट क्लब उरावडे, त्यांच्या विरोधामध्ये काशिक क्रिकेट क्लब काशिक. बिग बॅटल पाहायला मिळेल. टॉस जिंकलाय उरावडे संघाने आणि निर्णय घेतलाय तो प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा. पहिलं षटक आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आहे तो निखिल काटे. तो दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय सलामीच्या आघाडीचे दोन फलंदाज दाखल झाले. रोहित गोंते आणि तानाजी तिडके हे दोन आपण पाहतोय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी दाखल झालेत. एक वाजून 14 मिनिटांनी पहिला चेंडू पडल्याची नोंद घ्या. क्षेत्ररक्षण करणारी टीम 20 मिनिटांचा कालावधी तुमच्याकडे. निखिल पुन्हा या राऊंड द विकेट. खोलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. आकाश खरात आहे तिथे. एका टप्प्यावरती चेंडू फील्ड केला जाईल. आकाश खरातला आपण पाहतो तिथे लॉंग ऑफ मध्ये, ज्याने मात्र या पूर्वीच्या सामन्यामध्ये अर्धशतक ठोकलं, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिला तो आकाश खरात लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण करतोय. पहिली धाव आली या डाव्यातील. पहिली सिंगल आली आणि या पहिल्या सिंगलच्या पद्धतीने संघाचं खातं ओपन झाले. धापलकावरती एक धाव. गोलंदाज तयार. मृत चेंडूचा इशारा येतोय तिथे. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेस देखील वेगाने बॅट फिरवली, परंतु झटपट वाऱ्याच्या वेगाने चेंडू निघून गेलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही तिथे. मैदानाच्या आतमध्ये चेंडू निर्धाव येईल. एक धाव धावपलकावरती. निखिल काटेचं कौतुक असेल. सुंदर गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती दिली आहे आणि त्या पहिल्या षटकामध्ये निखिल काटे मात्र काट्यासारखा रुततोय फलंदाजांना. धाव घेण्यापासून मात्र रोखतोय. पहिल्या षटकामध्ये दोन्ही फलंदाजाला जखडून ठेवलं त्याने. केवळ एक धाव आतापर्यंत खर्च केली. यावेळेस देखील खोलवा टप्प्याचा होता चेंडू. सर्कलच्या आतमध्ये मिडऑन मध्ये सागर आला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला. डायरेक्ट हिट झालं. त्यानंतर मात्र चेंडू खेळपट्टीच्या पासून जरासा लांब गेलाय आणि तोपर्यंत मात्र दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झाला. दुसरी धाव घेण्यामध्ये फलंदाजाला यश आलं. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये. 2 धावा. स्कोर कार्ड वाढलं जाईल. धावपलकावरती 3 धावा आहेत. 3 धावा स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेल्यात. निखिल पुन्हा तयार. पुढचा चेंडू यावेळेस खोदून काढलाय चेंडू. समोरच्या दिशेला विशप मध्ये स्ट्रेट हिट. सरळ चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं संपलंय. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ झालाय. काशिक संघाच्या धावपलकावरती धावा आपण पाहतोय नोंदवल्या गेल्या. त्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा. 7 धावा धावपलकावरती आहेत. दोन्ही संघ जर पाहिले तर दोन्ही संघ मात्र विजय रथावरती स्वार होऊन मात्र या सामन्यामध्ये एकमेकांचे आमने सामने. दोन्ही संघाने मात्र यापूर्वी एक सामने जिंकलाय. आता युद्ध सामना लढाई सुरू आहे, जे मात्र पॉइंट टेबलवरती अव्वल स्थानावरती राहण्यासाठी. कोणता संघ मात्र ग्रुप स्टेजवरती अव्वल स्थानावरती राहील त्यासाठी मात्र ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ग्रुप ए मध्ये असणारे हे 2 संघ जे एकमेकांचे आमने सामने. एका बाजूने काशिक, दुसऱ्या बाजूने उरावडे. अगदी हलक्या हाताने चेंडू खेळलाय. ओमकार आपण पाहतोय तिथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न करतोय. शॉर्ट कव्हरला मात्र क्षेत्ररक्षण करताना ओमकार शेलार पाहायला मिळेल. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीच्या मार्कवरती वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आकाश खरात आला गोलंदाजीच्या मार्कवरती. आकाशचा पहिला चेंडू शॉर्ट कव्हर मध्ये ओमकारच्या दिशेने. एक सिंगल. स्कोर कार्ड वाढलं जाईल. धावपलकावरती धावा येते 8 धावा. 8 धावा स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेल्यात. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा गोलंदाज. यावेळेस देखील बिगेटचा प्रयत्न केलाय. टीप कव्हर मध्ये फटका खेळलाय. चेंडू हवेत. ओमकार प्रयत्न करतोय. उलट धावत असताना झेल टिपण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडा दूर राहिला. एका टप्प्यावरती चेंडू फील्ड केलाय आणि तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा.
2 धावा पण पाहतो तिथे धावफलकावरती ऍड होतील. 2 धावींच्या पद्धतीने स्कोर कार्ड वाढेल. धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा आहेत 10 धावा. यावेळेस पुन्हा चांगला चेंडू होता मैदानाच्या आतमध्ये. ती खेळपट्टीच्या मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न तिथे, परंतु यावेळी जास्त उंची मिळेल जेवढी उंची मात्र आकाशला अपेक्षित होती, परंतु चेंडू डॉट येतोय. धाव चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये त्याला पाहायला मिळतोय. दुहेरी अंकामध्ये संघाचा धावफलक. दुसरा षटकाचा पॉवर प्लेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. आकाश पुन्हा एकदा समोर तानाजी. हा चेंडू मात्र गॅप मध्ये खेळलाय, दरीमध्ये खेळलाय क्षेत्ररक्षकांच्या आणि चेंडू पोहोचतोय डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. तानाजीच्या बॅटमधून येईल सनसनी चौकार. तानाजीच्या बॅटमधून आलेला चौकार. त्यानंतर संघाचा धावफलक पुढे जाते. यावेळेस मात्र आडव्या बॅटने चेंडू हवेमध्ये खेळलाय. उंची मिळाली, लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. टिपलाय जाईल. पहिली विकेट तानाजीच्या रूपाने पहिला धक्का. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होईल. शुभम हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शुभम आलाय. गोलंदाज तयार. पुन्हा आकाश खरात. पहिलाच बॉल आडव्या पॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. पहिल्याच बॉल वरती बराचसा वेग. पहिल्याच बॉल वरती फलंदाज मात्र तिथे बीट झाला. तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय षटकाची सांगता होईल. 2 षटकांचा खेळ झाला. तिथे 12 चेंडूंचा खेळ झालाय. धावफलकावरती काशिक संघाच्या स्कोर कार्डवरती 14 धावा एका विकेटच्या बदल्यामध्ये. पॉवर प्लेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतोय. काशिक संघाने मात्र पॉवर प्लेच्या खेळामध्ये जास्त काही मोठे स्ट्रोक खेळले नाही. गोलंदाजाने मात्र नियंत्रण मिळवलं. पहिल्या 2 षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या. 12 चेंडूमध्ये 1 विकेट मिळवली. तानाजीला मात्र माघारी पाठवलं. आता नवीन गोलंदाजी मार्फत पाहतो षटक क्रमांक 3 मध्ये रिपीट केलेलं पाहायला मिळेल. तिथे निखिल काटेला. पुन्हा आता निखिल काटे आला षटक क्रमांक 3 घेऊन. समोर रोहित गोंदे तगडा बॅटर आहे, परंतु आतापर्यंत शांत राहिलाय. आतापर्यंत भूमिका त्याला मात्र स्वीकारावी लागली. शांततेत पात्र त्याला इथे वाटचाल करावी लागते, कारण गोलंदाजाने आतापर्यंत त्याला मोठे स्ट्रोक खेळण्याची संधी दिली नाही. चांगले चेंडू टाकलेत. इथे देखील मिड विकेट मध्ये ऋषिकेश बिलारेच्या दिशेने खेळलेला हा चेंडू एक सिंगल देऊन जाईल. एका धावेने स्कोर कार्ड वाढेल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. धावफलकावरती 15 धावा. स्पर्धेच्या मैदानात सरपंच सन्मान्य नामदेव भाऊ जाधव यांचा प्रामुख्याने शुभागमन होत आहे. मान्यवरांचा मी मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. दरम्यानचा चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये निर्धाव आलाय. संग्रामदादा चषक 2025 स्पर्धेतील साखळी फेरीतील आजचा शेवटचा दिवस. उद्या मात्र मेगा फायनलचा थरार. अंतिम दिवस उद्याचा जो पाहायला मिळेल. आजचा कोणता संघ आहे जो बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल आणि उद्या मात्र या मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल. दरम्यान मात्र तिथे मोठी अपील. पंचांचं बोट आकाशाकडे. विकेट आली आहे. फलंदाज मात्र तिथे मैदानाच्या आतमध्ये. शुभम होतोय बाद.
गोलंदाज तयार पुन्हा एकदा. यावेळेस देखील वेगवान चेंडू, यष्टीरक्षक मात्र इथे चेंडूला थांबवू शकला नाही. त्यानंतर मात्र चेंडू लॉंग स्टॉप मध्ये फरार झालाय. चौकार. बॅट्समनचं नाव अक्षय. निखिल पुन्हा एकदा. यावेळेस हा चेंडू शरीराच्या दिशेने होता. इष्टरक्षक पोहोचतोय शरीराच्या मदतीने मात्र तिथे चेंडू स्टॉप करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बराचसा लांब गेला. त्यानंतर मात्र बरंचसं अंतर कापत चेंडू अडवलाय आणि तिथे मात्र तोपर्यंत एक धाव लेगबाईच्या स्वरूपामध्ये मिळेल. उद्याच्या अंतिम दिवसाचे लॉट्स मात्र आपण थोड्या वेळानंतर या ठिकाणी पाडणार आहे. 3 वाजता मात्र उद्याच्या अंतिम दिवसाचे लॉट्स या ठिकाणी संपन्न केले जातील. आजच्या दिवसातील जो संघ असेल त्या संघाचं नाव चिठ्ठीमध्ये विजेता म्हणून असेल. शेवटचा चेंडू आपण पाहिला या षटकातील एक सिंगल देखील काटे आपण पाहतो. या षटकामध्ये एक विकेट मिळवली. 7 धावा खर्च केल्या. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 21 धावा. हॅलो हॅलो. 21 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4 घेऊन सागर पाखरे हा गोलंदाज आला. आता पहिलाच बॉल वरती रोहित गोंते इथे सांगतोय शांत बसायला, आम्ही काही संत नाही. ठोकलाय स्क्वेअर लेग मध्ये षटकार. यावेळेस मात्र पहिल्याच बॉल वरती षटकार ठोकला. तिथे आतापर्यंत शांततेची भूमिका नक्कीच घेतली होती रोहितने, परंतु आता अशांत कामगिरी करायची आहे त्याला. त्यामुळे आपण पाहतो इथे पहिल्याच बॉल वरती त्याने आपले बाहू खोलले, आपली ताकद दाखवली. दुसऱ्या बाजून सागर पुन्हा एकदा बिग. ऋषिकेश बिलारे येतोय चेंडूच्या खाली आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश कडून झेल निसटलाय. ऋषिकेश कडून मात्र फार कमी वेळ आपण पाहतो झेल निसटतात. क्षेत्ररक्षणामध्ये चुका होतात. इथे चुकी झाली, झेल निसटला तिथे आणि मैदानाच्या आतमध्ये रोहित गोंतेला जीवनदान. आतापर्यंत शांत होता रोहित, आता आक्रमक झालाय. संधी होती त्याला माघारी पाठवण्याची, परंतु ऋषिकेश कडून झालेली चुकी. आता पाहायचं येणाऱ्या डावामध्ये किती माघारी ठरेल. गोलंदाज तयार. वर विकेट. चपल होऊन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फटका फसला. चेंडू हवेत, परंतु कोणता क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही. 2 क्षेत्ररक्षकांनी प्रयत्न केले. उमेशला पण पाहिलं, योगेशला पण पाहिलं. दोन्ही बंधू चेंडू मात्र तिथे झेल टिपण्याचा प्रयत्न करत होते, परंतु दोघेही पोहोचू शकले नाही. आणि मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत एक सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 30 धावा. यावेळेस फुल टॉस होता, वेगवान होता चेंडू. प्रॉपर टायमिंग तिथे जमलं नाही फलंदाजाला आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तिथे मात्र एक धाव मिळेल, एक सिंगल मिळेल. स्कोर कार्ड वाढलं जाईल. धावफलकावरती धावा आहेत 31 धावा. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. आतापर्यंत एक शांत सुरुवात होती, परंतु आता अशांत करणारी फटकेबाजी पाहायला मिळते, कारण एक मोठं धावफलक उभं करायचं आहे. जेवढ्या धावा आतापर्यंत अपेक्षित होत्या तेवढ्या धावा मात्र काशिक संघाच्या धावफलकावरती नोंदवल्या नाही. त्यामुळे रोहित गोंते आपण पाहतोय इथे मोठं आक्रमण करतोय. इथे पुन्हा ऋषिकेशच्या दिशेने चेंडू. यावेळेस ऋषिकेश कडून चुकी नाही. यावेळेस चांगला झेल आणि मोठी विकेट आली रोहित गोंतेच्या रूपाने. 3रा धक्का.
नवीन फलंदाज तुकाराम मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 31 धावा धावफलकावरती आहेत. पहिलाच बॉल तुकारामने देखील वेगाने बॅट फिरवली, परंतु हा चेंडू तुकारामला खोदून काढता आला नाही. तिथे 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 विकेटच्या मोबदल्यात 31 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत आपण पाहतोय गोलंदाजाने नक्कीच चांगली गोलंदाजी केली. रोहितने आक्रमणाचा प्रयत्न केला, परंतु त्यानंतर कमबॅक केलं सागरने. विकेट मिळवली रोहितची. आता शेवटचे 6 चेंडू बाकी असणार आहेत. पहिल्या डावातील शेवटचे 6 चेंडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये बाकी असतील. दोन्ही संघ जर पाहिलं तर विजय रथावरती स्वार. दोन्ही संघांनी यापूर्वी एक सामना खेळला आहे. दोन्ही संघांनी एक विजय मिळवलाय. लीग फेरीतील मात्र आता दोन्ही संघांचा शेवटचा सामना आहे. पॉइंट टेबलवरती अव्वल स्थानावरती मात्र राहण्यासाठी ही लढत दोन्ही संघांसाठी महत्वाची. शेवटचं षटक आता पाहायला मिळेल. शेवटच्या षटकामध्ये किशोर भिलारे आलाय गोलंदाजीच्या मार्कवरती. आतापर्यंत पाहिलं तर जवळपास 8 धावेंची सरासरी राखत 4 षटकामध्ये 31 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. चला स्पीडअप करा. वेळेचा पहिला चेंडू आपण पाहतोय तिथे शरीराच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न. गुडका टेक स्ट्रोक खेळायचा होता, परंतु डावी स्टेजच्या बाहेर होता. हा चेंडू पंचायत तिथे मात्र वाईट बॉल घोषित केलाय. उरवडे संघ आपण जर पाहिलं 20 मिनिटाचा या संघाकडे कालावधी होता पहिल्या 4 षटकांसाठी, परंतु या संघाने 17 मिनिटांमध्ये 16 मिनिटांमध्ये पहिले 4 षटक संपवलीत आणि 5वं षटक आता मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळेल. स्टंपच्या मागे चेंडू ट्रॅव्हल होतोय. चित्ररक्षक तिथे मात्र चेंडूला अडवेल. तोपर्यंत आपण पाहतोय तिथे एक सिंगल जे मैदानाच्या आतमध्ये येते, एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये येईल. पुन्हा एका धावेच्या पद्धतीने स्कोर कार्ड वाढेल. 34 धावा ज्या स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्यात. यावेळेस अक्रॉस द बॅट उंच आकाशामध्ये सर्वाधिक दूरवरचा हा खेळलेला स्ट्रोक चेंडू सीमारेषेच्या पलीकडे हर्षलच्या बॅट मधून येतोय. दिमागदार षटकार. थँक्यू. तिथे थोडं लक्ष द्या. यावेळेस मात्र देखील काटे आपण पाहतो चेंडूवरती येईल. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा गोलंदाजीच्या मार्कवरती तयार. यावेळेस मात्र चेंडू हवेत. उंची मिळाली, लांबी कमी. क्षेत्ररक्षक येतोय, परंतु झेल तिथे झाला नाही. झेल निसटला इष्टांच्या पाठीमागे. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पण पाहतो तिथे फलंदाजाला जीवनदान दिलं जाईल आणि एक सिंगल येते. एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत येईल. स्कोर कार्ड वाढेल. संघाचा फलक पुढे जातोय. 42 धावा स्कोर कार्ड वरती पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचे. आता मात्र 2 चेंडू बाकी असणार आहेत. यानंतरच्या सामन्याचा टॉस आपण संपन्न करणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण या ठिकाणी यायचंय. एका बाजूने असेल स्वयंभूश्री रामेश्वर क्रिकेट क्लब बुकुम, त्यांच्या विरोधामध्ये वाळेन डोंगरगाव. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आपण या. वाळेन डोंगरगाव संघाचा संघनायक आणि बुकुम संघाचा संघनायक टॉस साठी या ठिकाणी यायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस आपण घेणार आहे. 44 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावातील पहिल्या इनिंगचा असेल आणि शेवटच्या बॉलवरती मोठा प्रहार सीमारेषेच्या पार षटकार.
पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपलाय. प्रथमतः बॅटिंग करत असताना स्कोर कार्ड वरती धावा नोंदवल्यात काशिक टीमने 50 धावा, 51 धाव्यांचं टार्गेट आहे. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. तोपर्यंत आपण या ठिकाणी आजच्या बर्थडे बॉय स्पर्धेचे मुख्य आयोजक राजू सकरगे सरांचा बर्थडे सेलिब्रेशन आपण या ठिकाणी करणार आहे. सर्व आयोजक कमिटीला विनंती, आपण सर्वांनी या ठिकाणी या. राजू सरांचा बर्थडे सेलिब्रेशन आपण या ठिकाणी करतोय. टॉस आपण या ठिकाणी करणार आहे. वाळी डोंगरगाव संघाचा संघनायक सरपंच सन्मान्य नामदेव भाऊ जाधव यांच्या शुभ हस्ते आपण यानंतरच्या सामन्याचा टॉस या ठिकाणी संपन्न करतोय. त्याचप्रमाणे सन्मान्य सुनील भाऊ पायगुडे यांना देखील विनंती आहे, आपण देखील या. आपल्या शुभ हस्ते यानंतरचा सामन्याचा टॉस या ठिकाणी संपन्न केला जाईल. वाळी डोंगरगाव संघाचा संघनायक
दुसऱ्या इनिंगला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवरती ऋषिकेश बेलारेला जीवन दान दिलंय. त्यामुळे हा चेंडू आकाशसाठी. आकाशने इथे मात्र चेंडू भिरकवून दिलाय. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. यानंतरच्या सामन्याचा टॉस या ठिकाणी संपन्न झालाय. वाळीण डोंगरगाव संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. चौकार जो आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आकाश खरातच्या बॅटमधून येईल. स्कोर कार्ड वाढलं जाईल. संघाच्या धावफलकावरती धावा त्या 5 धावा. या पूर्वीच्या सामन्यात देखील अर्धशतक आकाश खरातने ठोकलं होतं. जिथून मात्र पाकचा सामना थांबला होता तिथूनच सुरुवात केली आकाश खरातने. चौकाराने आक्रमण केले. रोहित गोंते षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिल्या घेऊन आपण पाहतो करून त्याच्या मार्कवरती कामगिरी करतोय. यावेळेस फक्त दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चेंडूच्या खाली येईल. झेल टिपलाय. मोठी विकेट ती आकाश खरात. यावेळेस मात्र स्वस्तात बाद. पहिला धक्का. मोठी विकेट आली आहे. रोहितने मात्र मोठं यश मिळवलं तिथे. आकाश खरातला मात्र माघारी जावं लागतंय. जो मात्र इनफॉर्म बॅटर आहे तो आकाश खरात मात्र माघारी जातोय. पहिल्या चेंडूवरती देखील झेल सुटला होता. ऋषिकेश बेलारेला जीवनदान दिलं होतं. आता इथे कोणतीही चुकी झाली नाही. एक चांगला झेल टिपला हर्षलने तिथे आणि मैदानाच्या आतमध्ये मग पाहतोय पहिली विकेट आली. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तो सुधीर साळुंके नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 51 धावेंचं आव्हान आहे. त्या आव्हानाचा पाठलाग जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या इनिंग मध्ये 5 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 27 चेंडू बाकी आहे. 27 चेंडू मध्ये 46 धावा. हे समीकरण जे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. पॉवर प्लेचा खेळ आणि पॉवर प्लेच्या खेळामध्ये रोहित गोंते संघातला असणारा एक प्रमुख अष्टपैलू खेळाडू नक्कीच जबाबदारी त्याने आपल्या खांद्यावरती घेतली. पहिली विकेट त्याने मिळवली. पहिला बॅटर त्याने मात्र तंबूच्या आसराला पाठवलाय. पुन्हा रोहित तयार. फोर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा लोअर फुल टॉस होता. यावेळेस मात्र पाहिलं तिथे कोणताही क्षेत्ररक्षक नाही आणि तिथेच चेंडू पाठवलाय लॉंग ऑन मध्ये सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. चार धावींच्या पद्धतीने संघाचा स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. संघाचा धावफलक मात्र 4 धावींच्या पद्धतीने वाढतोय. धावफलकावरती 9 धावा. धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये पहिलं षटक विकेट जरूर आली परंतु आक्रमण देखील होतं. सव्वीस चेंडू आणि 26 चेंडू मध्ये 42 धावा. हे समीकरणाच्या मैदानाच्या आतमध्ये आता इथून पुढे पाहायला मिळेल. गोलंदाज रोहित पुन्हा एकदा बिग हिट. सुधीर साळुंकेच्या बॅट मधून चेंडू करतोय हवाई सफर आणि चेंडू पोहोचलाय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. आकाशाला गवसणी घालत हा येतोय उत्तुंग षटकार. In the mix. गोली न चलाए. स्कोर कार्डवरती धावा त्या 15 धावा. आकाश करात गेलाय परंतु सुधीर आलाय आणि सुधीरने मात्र आक्रमण केलंय. पुन्हा एकदा आक्रमण करायचं होतं तिथे परंतु यावेळेस पाठवरती मात्र चेंडू येत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये चेंडू आपण पाहतोय. दीर्घाव येईल. शेवटचा चेंडू तिथे डॉट पाहायला मिळाला. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी झालाय. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर उरवडे संघाच्या धावफलकावरती धावा नोंदवल्या गेल्या त्या 15 धावा. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 24 चेंडू बाकी आहे. 24 चेंडू मध्ये 36 धावा. हे समीकरण जे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 9 धाव्यांच्या सरासरी जवळपास प्रत्येक षटकामध्ये धावा बनवायच्यात.
ऋषिकेश भिलार आज पहिलं तर या खेळपट्टीवरती मैदानावरती थोडासा शांत पाहायला मिळाला. पहिल्या सामन्यामध्ये देखील ऋषिकेशने बराचसा संघर्ष केला. त्याच्या बॅटवरती जास्त काही धावा आल्या नाही. बघण्याची भूमिका त्याने घेतली, पाहण्याची भूमिका त्याने मात्र पहिल्या सामन्यामध्ये स्वीकारली. सामना क्रमांक 2 आपण पाहतो त्याला खेळताना पहिल्याच बॉलवरती त्याला जीवनदान दिलं, पहिल्याच बॉलवरती त्याला संधी दिली. आता तो मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 2 मध्ये पहिला चेंडू फेस करण्यासाठी ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो. गोलंदाजीच्या मार्कवरती तितकाच अनुभवी खेळाडू आहे, कित्येक वर्ष क्रिकेटची सेवा करत आलेला खेळाडू आहे हनुमंत तिडके. हा गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळतो. ज्यावेळेस मात्र संघ संकटात असतो त्यावेळेस मात्र हनुमंतचा वापर केला जातो. हनुमंत मात्र चांगली भूमिका त्याची बजावतो. आता पाहायचं इथे पहिल्याच बॉलवरती ऋषिकेशने मात्र केलाय मोठा प्रहार. क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेंडूच्या खाली आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विकेट येते. फलंदाज ऋषिकेश भिलारे बाद. Jazz in the mix. ही विकेट मात्र फार महत्वाची होती काशिक टीमसाठी आणि ती विकेट मिळवली हनुमंत यांनी. अनुभव का मात्र इथे पण लावावा लागतो ते इथे मात्र दाखवून दिलं त्यांनी. अनुभवाच्या ताकदीवरती एक मोठा बॅटर, एक ताकदवान फलंदाज मात्र मैदानाच्या बाहेर जातो. ऋषिकेश भिलारे अगदी स्वस्तात माघारी जाईल आणि त्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो तो उमेश बोत्रे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. जी ताकद ऋषिकेश भिलारेकडे तीच ताकद उमेश बोत्रेकडे देखील, तेच स्ट्रोक उमेशकडे देखील, तेच दूरवरचे षटकार चौकार उमेशच्या बॅटवरून देखील आम्ही अनेक वेळा पाहिलेत. 15 धावा धावपलकावरती आहेत, अजून 36 धावा बनवायच्या, 23 चेंडू बाकी आहेत. महत्वाची लढत आहे दोन्ही संघांसाठी, कारण अव्वल स्थानावरती राहायचं इथे. पहिलाच बॉल थोडासा मात्र तिथे खाली राहिला उमेशसाठी. आपण पाहतोय हा चेंडू नक्कीच तिथे मैदानाच्या आतमध्ये टॉट येताना पाहायला मिळेल. धाव येताना हा चेंडू पाहायला मिळेल. एका बाजूने नवखंडनाथ क्रिकेट क्लब उरावडे त्यांच्या विरोधामध्ये काशिक क्रिकेट क्लब काशिक, या दोन संघांमध्ये हा सामना, ही लढत, हे युद्ध मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. त्यावेळेस मात्र बॅटची आतली कडा, त्यानंतर एका टप्प्यावरती यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाईल. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट. हनुमंत तिडके यांच्यावरती विश्वास दाखवला, त्यांच्या हातामध्ये चेंडू देण्याचा मात्र निर्णय घेतला आणि तो निर्णय योग्य ठरवण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय नक्कीच प्रयत्न करतोय. घेतलेला निर्णय योग्य आहे की नाही हे माहित नाही, परंतु निर्णय योग्य ठरवण्यासाठी मी प्रयत्न करेल हे मात्र दाखवून देतोय तिथे हनुमंत. यावेळेस विकेट परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, उंची मिळाली, लांबी कमी आणि तिथे तुकाराम पुन्हा एक सुंदर झेल टिपतोय. मोठी विकेट आली उमेशच्या रूपाने. धक्का क्रमांक 3. उमेश आपण पाहतोय योगेश बाद झालाय. उमेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जो दाखल होताना आपल्याला आता पाहायला मिळेल. स्कोरकार्ड वरती धावा आहेत त्या 15 धावा. त्यावेळेचा हा चेंडू सुंदररित्या स्ट्रोक केला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, पडझड थोडीशी पाहायला मिळते, परंतु चेंडू तिथे स्टॉप केलाय. होकार नकार, गडबड गोंधळ तिथे पाहायला मिळेल. एक धाव पण पाहतो तिथे मैदानाच्या आतमध्ये येते. स्कोरकार्ड वरती धावा आहेत त्या 16 धावा धावपलकावरती नोंदवल्या गेल्यात. आतापर्यंत 3 विकेट आल्या, 3 फलंदाज आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये बाद झालेत. हनुमंतने मात्र कमबॅक केले. हनुमंतने मात्र सुंदर गोलंदाजी केली, धावा रोखणारी गोलंदाजी, विकेट घेणारा मात्र षटक पाहायला मिळालं. चांगला खेळ हनुमंतच्या माध्यमातून, जस तसं प्रत्युत्तर देतोय तो देखील. यामुळे देखील फटका फसलाय, चेंडू हवेत, एका जागेवरती चेंडू उभा राहिला. क्षेत्ररक्षक आला, झेल टिपला, मोठी विकेट आली. 3 फलंदाज, 3 मातब्बर बॅटर एका षटकामध्ये माघारी गेलेत. गोली न चलाए.
काम का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है, लेकिन सोनिया, एक बात समझ, डॉन को पकड़ना मुश्किल नहीं, नामुमकिन। अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन। अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन। सुंदर सुंदर गोलंदाजी हनुमंताच्या माध्यमातून अनुभवाचा चांगला वापर केला, तिथे आपल्या बुद्धीचा चांगला वापर केला. विरोधी संघाच्या 3 मजबूत भिंती मात्र तिथे ढासळल्या. षटक क्रमांक 2 मध्ये 3 फलंदाज मात्र माघारी गेलेत. शेवटच्या मैदानाच्या आतमध्ये आता 18 चेंडू बाकी आहेत. 18 चेंडू मध्ये 35 धावा. समीकरण बरंच अवघड झालं. एका षटकामध्ये मात्र 3 विकेट आणि केवळ 1 धाव मात्र जी खर्च झाली. 16 धावा एकूण धावफलकावरती 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये. पॉवर प्लेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. त्यानंतर गोलंदाजी मार्ग पडतात. नवीन गोलंदाज त्यांना पाहायला मिळेल. हर्षद नवीन गोलंदाजीच्या मार्गावरती दाखल झालाय. पहिला चेंडू, पहिला बॉल आडव्या पॅटने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तिथे चेंडूपर्यंत हनुमंत पोहोचेल तोपर्यंत का मैदानाच्या आतमध्ये 1 धाव जी कंप्लीट झाली. 1 सिंगल मैदानाच्या आतमध्ये आता येताना पाहायला मिळेल. उमेश आणि दुसऱ्या बाजूने किशोर हे 2 फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये उरवडे संघाचा डाव सांभाळताना पाहायला मिळतील. पाहायचं कशा प्रकारे मात्र आता इथे संघाचा डाव पुढे घेऊन जातील हे 2 फलंदाज, कारण महत्वाचे फलंदाज तिथे बाद झालेत. महत्वाच्या विकेट आल्यात तिथे. एका षटकामध्ये मात्र बरंचसं सामन्याचं गणित गुणोत्तर बदलून गेलं. फुल टॉस होता, वेगवान होता चेंडू. तिथे मात्र पाहिजे पंचांकडे, तिसऱ्या पंचांकडे मात्र मागणी केली. भीमरसाठी मात्र तिसऱ्या पंचांचा वापर आता इथे केला जातो. टीव्ही रिप्लेच्या माध्यमातून मात्र इथं पाहिलं जाईल, चेक केलं जाईल तर भीमर आहे की नाही. नो बॉल. भीमर चेंडू. अतिरिक्त धाव तिथे मात्र स्कोर कार्ड वरती ऍड होईल. धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 18 धावा. येणारा पुढील चेंडू असेल फ्री हिट. अजूनही 17 चेंडू बाकी आहेत. 33 धाव्यांची गरज आहे. 12 धाव्यांच्या सरासरी मात्र धावा इथे धावफलकावरती नोंदवायच्यात. किशोर आणि उमेश हे 2 फलंदाज आहेत. फ्री हिटचा बॉल. पटची आतली कडा इष्टरक्षकाच्या दिशेने मात्र त्यानंतर चेंडू मार्गस्थ झालाय. पॅटवरती मात्र मिडल चेंडू होऊ शकला नाही. फ्रीडच्या चेंडूवरती मात्र जास्त काही मोठी कामगिरी किशोर करू शकत नाहीये. डावखुऱ्या शैलीचा असणारा फलंदाज. कित्येक वेळा मोक्याच्या क्षणी मात्र मोठे स्ट्रोक किशोरने खेळलेत. संघ ज्यावेळेस संकटात असतो त्यावेळेस मात्र त्याने चांगली भूमिका बजावली आहे. इथे पाहायचंय आता देखील मैदानाच्या आतमध्ये संघ संकटात सापडलाय. संघातील मात्र प्रमुख फलंदाज माघारी गेलेत. बदल्या फळीमध्ये फलंदाजी करत असताना किशोर कशा प्रकारे मात्र इथे कामगिरी मैदानाच्या आतमध्ये साकारेल. यावेळेस मात्र फक्त दिशा दिली. क्षेत्ररक्षक मात्र फक्त चेंडूकडे पाहत राहतील. चेंडू जातोय सरस सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन। अरे दीवानो मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन, मैं हूं कौन। थँक्यू. किशोरला आज मात्र नवीन ओळख जर या मैदानावरती निर्माण करायची असेल तर आज मात्र किशोरला लढावं लागेल. इथे संघासाठी मात्र धावा गोळा कराव्या लागतील. संघासाठी मात्र मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. एक चौकार तर आलाय. 22 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 15 चेंडू अजूनही बाकी आहेत. 15 चेंडू मध्ये 22 बनवल्यात. उर्वरित 15 चेंडू मध्ये 29 अजूनही बनवायच्यात. चपल होऊन यावर स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय आणि तिथे बनतोय दर्शक. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. लागोपाठचा लगातारचा दुसरा चौकार. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले. 2 बिग हिट मात्र किशोर भिलारेच्या बॅट मधून येत आहेत. संघाचा धावफलक मात्र प्रचंड वेगाने आता पुढे जाईल. धावफलकावरती 26 धावा आतापर्यंत नोंदवल्यात.
14 चेंडू 25 हे सगळे अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. दोन्ही संघ लढतात, दोन्ही संघ एकमेकांची ताकद दाखवतात. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. दोन्ही बाजूने मात्र महारथी एकमेकांच्या संघांमध्ये भरलेले, एकमेकांच्या विरोधामध्ये उभे राहिलेत. त्याला थोडं स्पीडअप करा मित्रांनो. गोलंदाज पुन्हा हर्षद तयार. पुढचा चेंडू समोर किशोर. त्यावेळेस हा चेंडू सोडून दिलाय. उजव्या इष्टीच्या बराचसा बाहेर होता चेंडू, मात्र तिथे आपण पाहतोय जो व्हाईट बॉल कळवला जातोय. नो बॉल, नो बॉल जो मात्र तिथे कळवलाय. फलंदाजाच्या पाठीवरती अर्थात बॅक साइडला मात्र 3 क्षेत्ररक्षक होते आणि त्यामुळे तिथे नो बॉल कळवलाय. काही नियम आपण खेळत असताना नक्कीच लक्षात येणं गरजेचं आहे. आणि त्या आपण पाहतोय क्षेत्ररक्षण खराब होतं फलंदाजाच्या पाठीवरती. 3 क्षेत्ररक्षक किशोरने मात्र किशोरचं बारीक लक्ष होतं तिथे. किशोरने पंचाला सूचना केली, पंचाने त्यानंतर लगेच पाहिलं आणि तिथे नो बॉल घोषित केला. येणारा पुढील चेंडू असेल फ्री हिट. पाहायचं किशोर फ्री हिटच्या चेंडूवरती आता कशा प्रकारे कामगिरी करेल. यावेळेस बिग हिट केलाय, चेंडूने उंची प्राप्त केली, लांबी मात्र जास्त मिळाली नाही. क्षेत्ररक्षक येतो, एका हाताच्या मदतीने चेंडू स्टॉप केला, फेकी केली, तोपर्यंत 2 धावा. 2 धावा तोपर्यंत मात्र मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या जातील. 2 धावेंच्या मदतीने मात्र संघाच धावफलक वाढेल, संघाच धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 29 धावा धावफलकावरती आहेत. हर्षदचा पुढचा चेंडू फुल टॉस होता, मिस्टाईम स्ट्रोक, चेंडू हवेत. रोहित कोणते आहे तिथे, रोहित कडून चुकी होणार नाही, टिपलाय जाईल. किशोरची विकेट, फलंदाज तिथे मैदानाच्या आतमध्ये बाद. थँक्यू. 29 धावा धावफलकावरती 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ संपलाय. अजूनही 12 चेंडू बाकी आहेत, 22 धाव्यांची अजूनही गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होतोय तो ओमकार शेलार. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. 13 धावा हर्षदने खर्च केल्या. शेवटच्या बॉलवरती किशोरची आलेली विकेट. तर शेवटचे 12 चेंडू 22, 11 धाव्यांची सरासरी असणार आहे शेवटच्या 2 षटकांसाठी. आतापर्यंत मात्र जवळपास 10 धाव्यांची सरासरी राखली. 3 षटकामध्ये 29 बनवल्यात. निम्मा संघ माघारी गेलाय. यावेळेस मात्र नो बॉल. भीमर चेंडू तिथे इष्टरक्षकडून चेंडू निसटला आणि त्यावरती एक सिंगल देखील घेतली जाईल. भीमर चेंडू पाहायला मिळेल. ज्या हनुमंतने मात्र या पूर्वीच्या षटकामध्ये सामन्याची दिशा बदलली. तो हनुमंत आलाय आणि पहिला चेंडूवरती मात्र त्याची दिशा भरकटली. तिथे मात्र आपण पाहतोय भीमर चेंडू पाहायला मिळाला. 9+1, 2 धावा आताच्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत त्या 31 धावा. फ्री हिटचा चेंडू ओमकारसाठी होता. लोअर फुल टॉस लॉंग ऑफ मध्ये फटका केला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, एक सिंगल घेतली. दुसरा धावेसाठी मात्र प्रयत्न केला जात नाहीये. बॅकअप साठी मात्र 3 क्षेत्ररक्षक पोहोचले, परंतु हनुमंतने चांगलं कलेक्शन केलं तिथे. त्यामुळे आपण पाहतोय केवळ एक सिंगल असेल, एक धाव असेल आणि एका धावेने मात्र स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती अब तक 32. सामना मात्र आता बरंच आपण पाहतोय अवघड स्थितीमध्ये जातोय. दोन्ही संघाला आता अजूनही बरेचसे प्रयत्न करायचे आहेत. विजय मात्र दोन्ही संघांना समान गाठायचा अजूनही. यावेळेस पुन्हा डबल विकेट मध्ये स्ट्रोक केला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, एक सिंगल तर घेतली जाईल. दुसरा धावेचा प्रयत्न तिथे होतोय. जागा तर सोडली, फेकी आली. तोपर्यंत मात्र 2 धावा ज्या मात्र कंप्लीट केल्या जाणार आहेत. 2 धावा आपण पाहतोय. इथे आता एकेरी दुहेरी धावेचं महत्व वाढलंय. उरवडे संघ म्हटलं की उरवडे संघामध्ये षटकार चौकार खेळायचे. नो बॉल. पुन्हा एकदा तिथे मात्र नो बॉल. 9+2 अशा 3 धावा.
उरवडे संघ म्हटले की त्या संघामध्ये फक्त षटकार चौकार खेळले जाणारे फलंदाज म्हणून या संघाची ओळख आहे, परंतु त्या संघातील खेळाडू एकेरी दुहेरी धावा देखील खेळून इथे संघाला मात्र विजय मिळवून देण्याच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात हे दाखवलं जातं. इथे दरम्यानचा चेंडू हवेत होता, झेल जरूर टिपलाय, परंतु फ्री हिटचा बॉल तिथे पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये 2 धावा. अतिरिक्त धावा इथे मात्र बऱ्याचशा खर्च होतं ते आता अतिरिक्त धावा येणाऱ्या डावामध्ये येणाऱ्या काही वेळामध्ये मात्र संघाला मागण्या ठरणार नाही ना याची चिंता सतावत असेल आता तिथे, कारण शेवटचे 10 चेंडू राहिलेत. 10 चेंडू मध्ये अजूनही 14 धावा ज्या मात्र बनवायच्या. 37 धावा एकूण धावफलकावरती आहे. 51 धावेंचं आव्हान, 51 धावेंचा पाठलाग जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बेस्ट वर्सेस बेस्टची लढत जी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. रिव्हर्सचा प्रयत्न होतो तिथे इष्टांच्या मागे पुन्हा चेंडू निसटला. पुन्हा एकदा मात्र ज्या ठिकाणी धाव मिळाली नसती त्या ठिकाणी मात्र फलंदाजांना धाव दिली आहे. तिथे मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो एक सिंगल, एक धाव जी मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्डवरती नोंदवली जाईल. एकेरी दुहेरी धावा संघाच धावपळे खलतर ठेवतात. एकेरी दुहेरी धावा समीकरणामध्ये नक्कीच बदल करताना पाहायला मिळतात. ओमकार बराचसा शांत राहिला, परत मात्र मागे ठेवलं होतं त्याला. एक आक्रमक बॅटर म्हणून ओमकारकडे देखील पाहिलं जातं. यावेळेस हा चेंडू हिशेबमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंगमध्ये क्षेत्ररक्षक आहे एका टप्प्यावरती यावेळेस चेंडू अडवला. चांगली फेकी, चांगलं कलेक्शन तिथं. तोपर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एकेरी दुहेरी धावा केवळ पाहायला मिळतात. षटकार चौकारांचं प्रमाण आता कमी झालंय आणि एकेरी दुहेरी धावेंचं प्रमाण वाढलंय. शांतता इथे मैदानाच्या चारही बाजूस पाहायला मिळेल, परंतु दोन्ही संघ तगडे ताकदवान आहेत. दोन्ही संघाने मात्र इथे ताकद दाखवण्याचा प्रयत्न केलाय. पहिल्या षटकामध्ये आक्रमण झालं, त्यांचा हनुमंत आला, त्याने मात्र मोठ्या विकेट मिळवल्या. 3 फलंदाज बाद केले, केवळ 1 धाव खर्च केली. षटक क्रमांक 3 मध्ये पुन्हा एकदा आक्रमण झालं. किशोरने मात्र मोठे फटके खेळले, त्याची विकेट आली आणि आता 4थ्या षटकामध्ये गेला आपण पाहतो एकेरी दुहेरी धावा. स्लोर फुलटॉस होता, बॅटवरती चेंडू मिडल होत नाहीये. डीप स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक येतो, एक सिंगल तर घेतली. खेळता चेंडू सतावेसा कॉल दिलाय, फेकी नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने आणि तोपर्यंत 2 धावा. जलद गतीने फेकी मात्र स्ट्राईक एंडच्या दिशेने पोहोचली असती, परंतु क्षेत्ररक्षकाने तिथे नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने मात्र फेकी केली. ओमकारला बाद करण्याचा प्रयत्न तिथे केला, परंतु ओमकार तिथे पोहोचला सुखरूप. 2 धावा मिळाल्या. तिथे स्कोर कार्ड वाढलं गेलं. धावफलक पुढे जाते. धावफलकावरती धावा 41 धावा. 12 धावा आतापर्यंत हनुमंताने या षटकामध्ये खर्च केल्यात. अजूनही जिंकण्यासाठी 7 चेंडूमध्ये 10 धावा बनवायच्यात. एखादा बिग हिट इथे उरवडे संघाला मात्र मोकळा श्वास घेऊन देईल, परंतु एखादा डॉट बॉल, एखादा निर्धाव चेंडू, एखादी विकेट, एकेरी दुहेरी धाव मात्र नक्कीच इथे काशिक संघासाठी फार महत्वाची. कारण या खेळपट्टीवरती आपण एका षटकामध्ये आज 41 धावा होताना पाहिल्यात, त्यामुळे या खेळपट्टीवरती हे सगळीकडे अगदी सोपं देखील होऊ शकतं. परंतु गोलंदाज इथे हार मानत नाहीये. गोलंदाजांनी मात्र इथे गुडघे टेकलेले नाहीयेत. गोलंदाजाने मात्र संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आहे, खांदे मजबूत केलेत आणि इथे मात्र चांगल्या पद्धतीने लढतायत. 4 षटकांचा खेळ झाला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती 41 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि 6 चेंडूमध्ये 10 धावेंची अजूनही गरज आहे. 10 धावेंची सरासरी राखली पहिल्या 4 षटकांमध्ये, तर शेवटच्या षटकामध्ये 10 धावा अजूनही बनवायच्यात. चला मित्रांनो, थोडं स्पीडअप करा. यानंतरच्या सामन्यासाठी दोन्ही संघाने तयार राहायचंय. शेवटच्या 6 चेंडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले आणि शेवटच्या षटकामध्ये तुकाराम आपण पाहतोय शेवटच्या षटकामध्ये आलाय. शेवटच्या 6 चेंडू रोखायच्या 10 धावा. स्वतः आता सिद्ध करावं लागेल. प्रसिद्ध व्हायचं असेल इथे तर स्वतःला सिद्ध करणं मात्र इथे फार गरजेचं आहे. त्याच प्रयत्नामध्ये आपण पाहतोय तुकाराम आलाय. आता कशा प्रकारे गोलंदाजी करेल. दुसऱ्या बाजूने ओमकार आणि उमेशने 8 चेंडू खेळले, 10 धावा बनवल्यात. फुलटॉस होता, मिड विकेट मध्ये स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, एका टप्प्यावरती चेंडू अडवण्याचा प्रयत्न, वेट अँड वॉच ची भूमिका घेतली, येऊन दिला चेंडू आणि चेंडू मात्र क्षेत्ररक्षक मस्तक पर दस्तक देत सीमारेषेच्या पलीकडे चौकार. चेंडू पडला, जास्त उंची प्राप्त केली. क्षेत्ररक्षकाला मात्र तिथे टाटा बाय बाय केलं
आणि चेंडूने सीमारेषा गाठली. चौकार आला मोक्याच्या क्षणी मात्र तिथे क्षेत्ररक्षकाने मात्र निर्णय घेतल्यामध्ये वेळ घेतला आणि तिथे नक्कीच आपण पाहतो तिथे चुकी होताना पाहायला मिळाली. 45 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस मात्र मनगटाची ताकद दाखवली तिथे आणि पुन्हा एकदा आपण पाहतो तिथे चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक लागोपाठचा लगातारचा दुसरा चौकार. ओमकारच्या या 2 चौकाराने मात्र आता सामन्यातील समीकरण बदललं गेलं. आता जिंकण्यासाठी केवळ 2 धावांची गरज आहे आणि 4 चेंडू तिथे जे बाकी असणार आहेत. 49 धावा धावपलकावरती 4 चेंडू 2. यानंतरच्या सामन्यासाठी दोन्ही संघाने तयार राहायचं आहे. कोणत्या प्रकारचा अतिरिक्त वेळ खर्च करू नका. गोलंदाजीच्या मार्गपुरती तुकाराम तयार. शेवटच्या 4 चेंडू 2 ची गरज. यावेळेस मात्र बेगीचा प्रयत्न, फटका फसला, चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपलाय जाईल. सामना अजून संपला नाही ही विकेट सांगून जाते फलंदाज बाद. एकोणपन्नास धावा धावपलकावरती आहेत. इथे मैदानाच्या आतमध्ये मग पाहतो मोक्याच्या क्षणी विकेट आली आहे. फलंदाज ओमकार बाद झालाय. शेवटच्या अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. 2 धाव्यांची गरज आहे. संघर्ष करताय दोन्ही संघ. पाहायचंय कोणता संघ इथे बाजी मारणार, कोणता संघ मात्र इथे या सामन्यामध्ये विजय प्राप्त करेल. संघर्षावरती मात करावी लागेल. जितना बडा संघर्ष होगा उतनी शानदार जीत. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा फुल टॉस होता तिथे. खराब चेंडू आणि नो बॉल वरती आलेला हा चौकार सामना जिंकलाय. नवखंडनाथ क्रिकेट क्लब उरावडे संघाने. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. पराभूत संघाचे आभार. दोन्ही संघाने चांगला खेळ दाखवला.